पावसामुळे बाहेर एकदम थंडगार वातावरण तयार झालेलं होतं. म्हटलं घरामध्ये गरमागरम मेथीचे पराठे बनवून घेऊया. त्यासाठी 3 वाटी मी गव्हाचं पीठ चाळून घेतलं. त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा तयार करून घेतला. तो ॲड करून घेतला. वरून थोडेसे मसाले ॲड करून घेऊयात. कांदा लसूण मसाला, जिरा पावडर, धना पावडर, हळदी पावडर. त्याचसोबत मी ह्याच्यामध्ये 2 मोठे चम्मच दही ॲड केलेले. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. दही टाकायला विसरू नका. दही टाकल्यामुळे पराठे एकदम मऊ आणि लुसलुशीत होतात. त्याच्यामुळे दही नक्की टाकायचं आहे. बारीक चिरून घेतलेली आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली मेथी याच्यामध्ये ॲड करून घ्यायची. थोडं थोडं पाणी ॲड करून घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आणि 10 मिनटं झाकून ठेवायचं. पोळी आणि चपाती कशी लाटतो त्याचप्रमाणे पराठा लाटून घ्यायचा आहे आणि पॅनमध्ये थोडंसं तेल ॲड करून घ्यायचं. खालून वरून दोन्ही साईडने पराठा छान असा शेकून घ्यायचा आहे. एकदम झटपट असा आपला मेथीचा पराठा रेडी झाला आहे. तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप किंवा बटरही यूज करू शकता, तर मी तेलाचाच यूज केलेला आहे. एकदम झटपट आपला मेथी पराठा रेडी आहे. तुम्ही त्यासोबत चटणी किंवा दही खाऊ शकता, तर मी ठेचा आणि दही दिलेला आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की घरी ट्राय करून पहा. कसं झालं ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.